नमस्कार आणि आज मी घेऊन आली आहे बर्गर किंग KFC पेक्षाही भारी अशी बर्गरची रेसिपी. तुम्हाला खूप आवडणारी आहे ती रेसिपी. म्हणजे मुलांना आजकाल आवडणारी गोष्ट म्हणजे बर्गर, पिझ्झा हा. आणि आपण बाहेरनं आणतो तर ते कधीही तळलेलं असतं, कुठले किती वेळा ते तेल वापरलं जातं आपल्याला माहीत नसतं. त्यापेक्षा आपण जर घरी बनवली अशी पॅटी तर खूपच सोप्या पद्धतीत दाखवणार आहे. वरनं एकदम क्रिस्पी आणि आतनं एकदम सॉफ्ट अशी आजची आपली बर्गर किंगची पॅटी असणार आहे. तर रेसिपी पाहूयात आणि रेसिपी आवडल्यास तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर सर्वात आधी आपण घेतलेले आहे, तिथं मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. तर त्यासाठी मी 6 ब्रेडचे स्लायसेस घेते. ते असे मोठे मोठे तोडून मिक्सरमध्ये टाकते मी. आणि त्याला आपण बारीक क्रम्समध्ये करून घ्यायचं आहे सर्व ब्रेडला. आता मी पूर्ण मिक्सर इतकं मोठं नाहीये म्हणून मी 4च पीस आधी करून घेतले. आता अजून 2 करून घेणार आहे. त्याला आपण मोठं मोठं असं तुकडे करून टाकायचे ब्रेडला आपल्याला त्या मिक्सरमध्ये आणि त्याला आपण क्रम्स करून घेऊयात आपण. हे बघा मी क्रम्स करून घेतलेले आहेत. आता त्यामध्येच आपण ऍड करणार आहोत चिकन. आता ह्याच्यामध्ये मी हाफ चिकन घालते. चिकन मी टोटल 500 ग्राम बोनलेस चिकन घेतलेलं आहे. तर ह्याच्यात अर्ध घालते आणि अर्ध आधी आपण जे ब्रेड क्रम्स केले त्याच्यामध्ये वापरणार आहे. आता ह्याला आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात. आता हे बारीक करून घेतलेलं आहे मी. आता ह्याच्यातच घालूया लसूण, ठेचलेली लसूण घेतलेली आहे. 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आहे. 1 चमचा मीठ, 1 चमचा काळी मिरी पावडर, 1 अंड घ्यायचं आहे आपण, पूर्ण अंड ते पण घालायचं आहे ह्याच्यात. आपण दूध वगैरे पाणी काही नाही वापरणार आहोत. 1 अंड घ्यायचं आहे आणि त्यातच घालणार आहोत मिक्स हर्ब्स अर्धा चमचा फक्त फ्लेवरसाठी आणि अर्धा चमचा चिली फ्लेक्स. बस एवढंच सामान वापरायचं आहे आपल्याला. चिली फ्लेक्स आणि मिक्स हर्ब्स नसतील तरी चालेल, ऑप्शनल आहे. आता हे सगळं मी बारीक करून घेतलेलं आहे, मिक्सरमध्ये एकजीव करून घेतलेलं आहे. आता सर्वाला काढून घेऊयात आपण आणि त्याची पॅटी करायला घेऊयात. खूपच सोपी पद्धत आहे. जास्त वस्तू लागत नाहीत, काही नाही आणि घरच्या घरी इतकी बेस्ट चिकन पॅटी बनते. म्हणजे मार्केटमधनं एकदा तुम्ही बनवलात की तुम्ही पुन्हा पुन्हा बनवाल आणि इतकी मस्त आवडेल सर्वांना घरामध्ये. आता एक तर तुम्ही हातावरती थोडंसं तेल लावून हे जे पॅटीज करून घेऊ शकता अशा पद्धतीत, किंवा मी दुसरी पद्धती दाखवेल तुम्हाला. एक तर तुम्ही असं बनवून घेऊ शकता पॅटी आपल्या हातानेच, गोल 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 गोल. पण मग या छोट्या मोठ्या अशा एकसारख्या होणार नाही. तर हे बघा मी हे अशी करून घेतलेली आहे एक पॅटी. नाहीतर आपण दुसऱ्या पद्धतीत करू शकतो. म्हणजे खूपच सोपी पद्धत आहे. ह्याच्याने सर्व पॅटी आपल्या एकसारख्या होणार आहेत. त्यासाठी मी थोडं तेल घेतलेलं आहे, एक डब्याचं झाकण घेतलेलं आहे आणि त्याच्यावर एक प्लास्टिक ठेवून त्याला आपण तेल लावणार आहोत आता प्लास्टिकला. असं केल्याने काय होणार की सगळ्या पॅटीज ज्या आहेत ना आपल्या एक शेपमध्ये एकसारख्याच होणार आहेत. ना कुठली छोटी ना मोठी होणार. सर्व एक बरोबर सेम आकाराच्या बनतील आणि छान दिसतील एका शेपमध्ये अशा गोल व्यवस्थित त्याला राऊंड शेप येईल. हे बघा आता हे असं दाबून सगळं मिश्रण भरून त्याच्यात दाबायचं आणि हलक्या हाताने उलट करून प्लास्टिक तुमच्या जवळ ओढून त्याला हळूच लूज करून घेत. लगेच निघतात ते तेल लावलेले असल्यामुळे. आणि हे बघा हे असं पकडलं प्लास्टिकला की लगेच निघाल्या. आणि हे अशा पद्धतीने खूप सोप्या पद्धतीने एकसारख्या करता येतात. तर पुन्हा आपण तसंच करून आता सर्व पॅटी करून घेऊयात एकाच आकाराच्या. आता हे पहा मी सर्व पॅटीज करून घेतलेल्या आहेत. म्हणजे हे चिकन जवळ-जवळ अर्धा किलो आणि 50 ग्राम वरती असेल. पण माझ्या 10 पॅटीज झालेल्या आहेत तेवढ्या आकाराच्या. आता इथं मी घेतलेला 1 कप मैदा, त्यामध्ये मी ॲड करते 2 चमचे कॉर्नफ्लोअर,
आणि त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कॉर्नफ्लोअर आणि मैदा. ह्याच्याने आपल्या पॅटीला ना क्रिस्पीनेस खूप छान येईल. आणि इथं मी घेतलेले आहेत ब्रेड क्रम्स, कॉर्नफ्लोअर आणि मैद्याचं मिक्सचर आणि अंड. 2 अंडी घ्यायची आहेत आपल्याला. अंड्यांना छान फेटून घ्यायचंय. ह्याच्यामध्ये आपल्याला बाकी काही ऍड करायचं नाही, तिखट मीठ वगैरे काहीच ऍड करायचं नाही. हे सर्व काही प्लेनच ठेवायचंय. आता अंड्याला फेटून झालं की आपण पॅटीस हे कोट करून घेऊयात. आता ह्या पॅटीस तुम्ही अशा बनवून तुम्ही फ्रीझरमध्येही ठेवू शकता नंतर खाण्यासाठी, किंवा तुम्ही आता लगेच तळून घेऊ शकता. आता बघा, मी सर्वात आधी मैद्याच्या ह्याच्यामध्ये मिक्स करून घेते, पॅटीला डिप करून घेते. मग त्याला आपण अंड्याच्या मिक्सचरमध्ये घालून डिप करून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूनी छानपैकी अंड्याचं मिक्सचर लावून घ्यायचंय आणि मग आपण ब्रेड क्रम्स मध्ये ऍड करायचंय. आता इथे लक्ष द्या की अंड्याचा हात ह्या ब्रेड क्रम्स मध्ये घालू नका, नाही तर सर्व चिकचिक होईल. मग ते ब्रेड क्रम्स नीट राहणार नाहीत, त्यामुळे तो हात वापरू नका शक्यतो. आणि ह्याला आता ब्रेड क्रम्स लावल्यानंतर थोडे दाबून दाबून आपण हे करणार आहोत, तर ह्याचा साईज अजून थोडा वाढतोच इथे. चांगले ब्रेड क्रम्स लावून घ्यायचे त्याला. आता हे पहा, ब्रेड क्रम्स लावून झाला. आता तुम्हाला इथे रिशेप करायचं असेल तर तुम्ही करू शकता, किंवा असेच ठेवले तरी चालतील. त्याला काही शेप देण्याची गरज नाही आणि ते का तुटत नाहीत, काही नाहीत. एकदम फर्म झालेले आहेत आपले चिकन पॅटीस व्यवस्थित. खूपच सोपी पद्धत आहे. आपण बाहेरनं अजिबात आणायची गरज नाही चिकन पॅटी. ह्याच्या पुढे एकदा बनवली ना, काही झंझट नाहीये ह्याच्यामध्ये करण्यामध्ये. काही रॉकेट सायन्स नाही, फटाफट बनतात. आणि हव्या तेव्हा तुम्ही बनवून ठेवू शकता. एकदम जास्त करून तुम्ही क्वांटिटीमध्ये झिपलॉक बॅगमध्ये घालून फ्रीझरमध्ये पॅक करून ठेवू शकता. सिंगल सिंगल बॅग्समध्ये घालून जेव्हा हवी असेल तेव्हा एखादी बॅग काढून, 2 बॅग काढून त्याच्यातले आपण छोटे छोटे बॅग्समध्ये पॅक करून ठेवलं तरी होतंय. आणि फ्राय करून देता येतात मुलांना जेव्हा हवे असतील तेव्हा. हे पहा, आता मी सर्व पॅटीसला हे करून कोट करून घेते. काही लोक हे झाल्यानंतर फ्रीजमध्ये पण ठेवतात सेट होण्यासाठी, पण आपल्या पॅटीज इतक्या फर्म आहेत की आपल्याला गरजच नाहीये फ्रीजमध्ये ठेवायला. अशाच्या अशा लगेच तळायला घेतल्या तरी त्या व्यवस्थित होतील. हे बघा, मी सर्व पॅटीनला कोट करून घेतलेला आहे आणि आता आपण फ्राय करायला घेऊयात. एकदम परफेक्टली कोट झालेले आहेत ते, एकदम फर्म आहेत. काही कुठनं काही सुटत नाहीये, तुटतही नाहीयेत. चला, आता तेल गरम करायला घेतलेलं आहे मी इथं. आता आपल्याला इथं तेल एकदम कडकडीत गरम करायचं नाहीये. मीडियम हीट वरतीच आपल्याला, मीडियम टू लो हीट वरती हळूहळू त्याला फ्राय होऊ द्यायचंय. पॅटीला जास्त मोठ्या फ्लेम वरती फ्राय होऊ द्यायचं नाही, नाहीतर चिकन आतनं कच्चं राहील. म्हणून हळूहळू त्याला गोल्डन ब्राऊन होईस तोपर्यंत, म्हणजे चिकन आतनं भरपूर व्यवस्थित शिजेल. तर आता मी ह्याला मीडियम लो फ्लेम वरतीच फ्राय करून घेतेय. हे बघा, आता गोल्डन ब्राऊन झालेत आपल्या. किती मस्त झालेत पहा, रंगही किती सुंदर आलेला आहे पॅटीला. अशाच मी आता सर्व पॅटीस रेडी करून घेते. आणि आपले बर्गर पॅटीस सर्व रेडी झालेले आहेत. आणि हे पहा, आता आपण करूयात असेंबल सर्व बर्गर्सला. तुम्हाला काय काय हवे असतील टॉपिंग ते घाला. आणि रेसिपी आवडल्या असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि पुन्हा अशाच नवनवीन व्हिडिओज बरोबर पुन्हा भेटूयात आमच्या चॅनलवरती. तर आमच्या चॅनलला फॉलो करा अशाच नवनवीन आणि इझी सोप्या रेसिपींसाठी. आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला. किती मस्त झालेले आहेत आपल्या पॅटीज, एकदम फर्म. चला, पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओ बरोबर. टिल देन, बाय बाय.